अकोला जिल्ह्यात बेकायदेशीर वृक्षतोडीच्या तक्रारीनंतरही वन विभागानं कारवाई न केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। सागाच्या मौल्यवान झाडांची तोड झाल्यानंतरही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्यानं केलाय। नवेगाव येथील शेतकरी प्रभू थावरू राठोड यांनी आपल्या शेतातील सागांच्या झाडांची बेकायदेशीर तोड झाल्याची तक्रार 10 जून 2026 रोजी उपवन संरक्षक अर्थात DCF कार्यालयाकडे पुराव्यासह दाखल केली होती। मात्र 1 महिना उलटून ही घटनास्थळाची पाहणी किंवा संबंधितांवर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार लाखो रुपयांची वनसंपदा चोरीला गेली असून वारंवार पाठपुरावा करूनही केवळ चौकशीचे आश्वासन मिळत आहे। त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान न्याय न मिळाल्यास मुख्य वन संरक्षक आणि वन मंत्र्यांकडे दाद मागत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा तक्रारदार शेतकरी प्रभू राठोड यांनी दिलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, अकोला यांचा रिपोर्ट। आपल्यासोबत पातूर तालुक्यातील एक वन विभागाला लागून असलेलं नवेगाव येथील एक भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस विमुक्त भटके आघाडी प्रभू राठोड हे आपल्यासोबत आहे। त्यांचा शेतातील झाडे कोणीतरी व्यक्तीने तोडलेली आहे, परंतु त्या झाडांची ज्यावेळेस त्यांनी तक्रार दिली त्यावेळेस त्या तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही। त्याबाबत ते आता आपल्यासोबत सांगणार आहे। कुठं कुठं तक्रार दिली तुम्ही आणि काय झालं? नमस्कार, मी प्रभू थावरू राठोड बोलतो, मुक्काम नवेगाव, पोस्ट चोंडी, तालुका पातूर, जिल्हा अकोला। तर माझ्या शेतातले झाडं तोडल्याच्या बाद वन विभागाचे सागवान झाडं तुटले। त्याच्यानंतर वन विभागाचे रेंजर साहेब यांनी परवानगी दिल्याच्या नंतर झाडं तुटले। त्या परवानगीशिवाय नाही तुटले ते झाडं। तर वन विभागाकडे मी तक्रार दिली। DFO, SDO, CF साहेब, खासदार साहेब आपले अनुभव, मी भारतीय जनता पार्टीचं काम करू आलो। भाऊसाहेब फोनकर होते खासदार अकोला जिल्ह्याचे, त्यावेळेसपासून भारतीय जनता पार्टीचं काम करू आलो। त्याच्यानंतर आपले संजूभाऊ होते, संजूभाऊ खासदार होते अकोला जिल्ह्याचे, त्याच्याबरोबर त्याच्यासोबतच होतो मी काम करायला। भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता हो मी। त्याच्यानंतर अनुभव निवडून आले आता यावेळेस, तर त्याच्यासोबतच मी। तर माझं छोटं मोठं काम आतापर्यंत झालं नाही, याची मला पूर्ण हळहळ आहे। तर याच्यासाठी मी आपल्या भारतीय जनता पार्टीला की याची चौकशी होऊन ज्याचा गुन्हा त्याच्या पदरात टाकावे अशी विनंती करतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। याबाबत तुम्ही तक्रारी कोणाकोणाला निवेदन दिली का? हो, निवेदन दिली ना। आपल्या DFOला, SDOला, तिथून CF साहेबाला, DFOला कंप्लेंट दिली, तिथून आपल्या खासदार साहेबाला दिली, तिथून CF साहेबाला दिली। RTI तुम्ही RTI टाकलेला दिसतो। हो, RTI ची माहिती मिळाली नाही? माहिती नाही मिळाली मला। मागायला गेलतो मी माहिती, पण त्यांनी सांगितलं की एका महिन्याची कालावधी आहे। मला म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी वापस चालला आलो रेंज ऑफिस मधून। त्याने माहिती काही दिली नाही मला। कुठं? आलेगाव वन आलेगाव वन विभागाकडे माहिती टाकलेली आहे। आलेगाव वन विभागाकडे माहिती टाकलेली आहे। प्रभू थावरू राठोड यांनी RTI टाकली। त्यांच्या शेतातील जे वृक्षतोड झाली याबाबतचे त्यांच्याकडे फोटोज आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओज आहेत, तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही। नेमकं वन विभागाचं या जिल्ह्यामध्ये आणि पातूरमध्ये काय चाललं ह्यावर आता गंभीर प्रश्न निर्माण असा आहे की यांनी कंप्लेंट केली वन विभागाला, यांना त्यांना हा विषय बाजूला करता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जुने एकनिष्ठ कार्यकर्ते, त्यांच्या स्वतःच्या लेटर पॅडवर जेव्हा ते कंप्लेंट करत आहेत, आज कंप्लेंट 4 महिने झाले कंप्लेंट करायला यांना। 4 महिन्यानंतर या लेटर पॅडची जेव्हा दक्षता घेतल्या येत नाही, याच्या व्यतिरिक्त किती शोकांतिका आहे की भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, एक पदाधिकारी जेव्हा लेटर पॅडवर त्याच्या स्वतःच्या लेटर पॅडवर कंप्लेंट करते, त्याच्यावर अन्याय होते, मग याच्या व्यतिरिक्त जेव्हा जे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याचे जर कामं होत नाहीत तर सामान्य लोकांचे कामं कशी होतील हे विचार करायचे याच्यात खूप म्हणजे गरजेचं आहे। बरोबर आहे। प्रभू थावरू राठोड हे पातूर तालुका सरचिटणीस आहेत विमुक्त भटके जमातीचे।
आता हे तालुक्याचे पदाधिकारी असल्यानंतर यांच्या शेतात 10 तारखेला कत्तल झाली, त्याचे हे पुरावे. 10 तारखेला यांच्या शेतामध्ये जेसीबी चालली, जेसीबीचे पण पुरावे यांच्याकडे आहेत. कत्तल झालेल्या झाडांचे फोटो सुद्धा आहेत. आणि 10 तारखेला कत्तल झाल्यानंतर यांनी 10 तारखेला त्याच दिवशी उपवन संरक्षण अकोला यांच्याकडे अर्ज केला. त्या अर्जाची दखल नाही घेतल्या गेली म्हणून त्यांनी 11 तारखेला पुन्हा अमरावतीला तक्रार केलेली आहे. 11 तारखेला त्यांनी अमरावतीला मुख्य वन संरक्षक अमरावती यांच्याकडे तक्रार केली, त्याची सुद्धा दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी 26/5/2026 पुन्हा त्यांनी माहितीचा अधिकार टाकलेला आहे. माहितीच्या अधिकाराची त्यांना अजूनही कुठलीही माहिती त्यांना देण्यात आली नाही. आता जर तालुक्याच्या पदाधिकाऱ्याला जर अनुप भाऊंना, रणधीर भाऊंना या नेत्यांना भेटल्यानंतर हे जर कामं होत नसतील, जर तालुक्याच्या सरचिटणीसच्या कामं होत नसतील, तर आम जनतेनं कोणाकडे जायचं? आणि जर हे लोक सरचिटणीस या नात्याने या लोकांकडे जे येणारे लोक आहेत, या लोकांचे कामं हे कसे करतील की जर स्वतःचं काम जर हे नाही करू शकत, हे जर सरचिटणीस असल्यानंतर यांचंच जर काम नाही होऊ शकत, तर इतर लोकांचे कामं हे कशावरून करू शकतात? आणि हे जर कोणत्याही आमच्या समोरच्या नेत्याकडे गेले तर हे आम्हाला तालुक्यातल्या 4 नेत्याच्या नावं सांगतात की यांच्याकडे जा. आता त्यांच्याकडे गेल्यानंतर हे ऑलरेडी हे एवढे पुरावे असल्यानंतरही याच्यावर कारवाई कोणी करायला तयार नाही. मग यावर तालुक्याच्या कार्यकर्त्यांना, तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना काय करायचं? कोणाकडे याची दाद मागायची, कोणाकडे उत्तरं मागायची? टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी ज्ञानेश्वर जाधव, अकोला.